अरे गणू, मग प्रयागमध्ये जाण्याची काय आवश्यकता आहे? इथंच बस आणि इथं बसून गंगेला हाक मार, गंगा इथं धावत धावत येणार रे बाबा. त्या गंगेला आणण्यासाठी सगळ्यात पहिले महाराजा सगरचे पुत्रांनी तपस्या केलेली आहे. त्या राजाचं नाव अंशुमान राजा असं होतं. अंशुमान राजाने तप केलेला आहे हजारो वर्ष. त्यांचा तपाने काही नाही झालं तर नंतर दिलीप नावाचे राजा आले. त्यांनी खूप तपस्या केली, त्यांची तपस्याने काही नाही झालं. मग नंतर भागीरथ राजा आले आणि भागीरथ राजाने एका पायावरती उभं राहून गंगा मातेला हाक मारली. अंशुमान राजाचे पुण्य, नंतर दिलीप राजाचे पुण्य आणि भागीरथ राजा हे जेव्हा त्रिवेणी संगम झालेला आहे सत्कर्माचा, तर तिथं गंगाला यावंच लागते. एक पायावर उभं राहून गंगेला हाक मारली आणि ती गंगा गंगामधून आकाशाला फोडून ती प्रगट झालीस. आणि जसंच विराट रूप गंगोत्रीमध्ये गर्भ गुफामध्ये प्रगट झालं, त्यावेळेला महादेवाने आपल्या जटामध्ये गंगेला धारण केलेला आहे. हर हर महादेव, हर हर बोलो गंगा मैया की. आणि गंगाचा चरित्र साई आपल्या स्वतःचा मुखारविंदातून गणूला सांगतात आणि गणूला साक्षात गंगा मैयाचे दर्शन होऊ लागले. आणि ती गंगा आज रडत आहे. जी गंगेला आणण्यासाठी इतकी तप आणि इतकी साधना लागलेली आहे, ती गंगा रडत आहे. कशामुळे रडत आहे? आणि रडून ती रामाला वंदन करते, साईला वंदन करते, कृष्णाला वंदन करते, कारण की साईचा चरणारविंद मध्ये गंगा आहे. आज दासगणूने गंगामध्ये आंघोळ केलेली आहे. सहस्त्रधारा गंगेची, यमुनेची, गोदावरीची आणि सर्व नद्यांची सहस्त्रधारा साई चरणारविंद मधून प्रगट झालेली आहे. आणि तिथं गणूने गंगा स्नान केलेलं आहे आणि गंगेला प्रार्थना करू लागले.